संरक्षण मंत्रालयाच्या कामगार विरोधी तसेच रक्षा उद्योग नीतीच्या विरोधात लष्करी अभियंता सेवा संघाने 3 दिवसीय संप पुकारलाय। देवळाली कॅम्प परिसरातील आर्टिलरी सेंटरच्या प्रवेशद्वारासमोर हा 3 दिवसीय संप सुरू आहे। ऑर्डनन्स फॅक्टरी मधील नॉन कोर घोषित केले आहे ते मागे घेणे, ईएमई स्टेशन वर्कशॉप तसेच DRDOच्या अंतर्गत येणारे उद्योग बंद करण्याचा निर्णय मागे घेणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे या मागण्या लष्करी अभियंता सेवा संघाच्या वतीने करण्यात आल्या। श्री वासुळकर, श्री भारंबे आणि बाळासाहेब वाघ यांनी याविषयी माहिती दिली। इसमें जो 1947 में या स्वतंत्रता आंदोलन में जो भी आज तक जो भी आंदोलन हुए हैं वो अपने कामगार भाइयों ने किए। ये जो झंडे का लाल कलर जो है वो खाली लाल कलर दिया गया नहीं है, वो हमारे भाइयों ने अपना खून पसीना बांटा है, खून बहाया है, उसके वजह से इसका कलर लाल हुआ है। क्योंकि लाल झंडा करे पुकार इनकलाब जिंदाबाद, ये ऐसा ही नारा हुआ नहीं है। और मैं तो कहता हूँ एक बार ऐसा था कि अंग्रेजों के टाइम में भी कामगारों को ये जपा जाता था, लेकिन ये सरकार ऐसी आई है कि अंग्रेजों से भी बेहतर सरकार आई है। और दूसरी बात, अगर हम देखेंगे आज नया न्यूज आया है कि आर्मी वाला एयरफोर्स में नहीं जा सकता, एयरफोर्स वाला नेवी में नहीं जा सकता। ये जो सरकार की नीति है, ये सरकार की नीति बहुत ही ये जो रवैया है ऐसा है, एमएस वाला एमएस में ज्यादा से ज्यादा दिन काम करके वहां पे ही रिटायर हो जाए और उसका आगे उसका कोई जो डिफिशियंसी है वो नहीं बढ़ी जाए। जो अपना डिफिशियंसी कम से कम 30,000 डिफिशियंसी जल्द से जल्द पूरी होनी चाहिए। और ये बात, अगर पूरे भारतवासियों ने जो एक गट्टा मतदान किया है, अपन बोलते हैं मोदी लाट, लेकिन उनको जो उस टाइम जो सीटें आई उसके वजह से ऐसा हुआ कि हमारे सिवा ये देश चलाने में कोई दूसरा माहिर नहीं है। तो इनके वजह से इनमें इतना गर्व और इतना हिम्मत आ चुका कि अगर पहले 30 लोगों की फैक्ट्री बंद करना चाहते थे तो बाद में 3,000 लोगों की फैक्ट्री अगर बंद करना है, लॉक लगाना है, तो उसके लिए भी परमिशन नहीं लगता, ऐसी बात। और दूसरी बात, अगर अपन इस टाइम अगर ऐसा सरकार चुन के देंगे जो हमारे कामगार हित में हो, इनको दिखाना पड़ेगा कि हमारे कामगार भाइयों की ताकत क्या है। और हमारा एनपीएस ये बंद नहीं हुआ, 1972 के तहत अगर ये चालू नहीं हुआ, मैं अपने युवाओं को आह्वान करता हूँ कि अपना व्हाट्सएप और अपना जो फेसबुक है उसके ऊपर ऐसा आंदोलन चलाओ कि पूरे भारतवर्ष में ये फैला जाए। आमच्या ज्या एमईएस एम्प्लॉईज युनियन मध्ये आमचे जे कामगार आहे, सिव्हिल डिफेन्स युनियन, याच्यामधले जेवढे कामगार आहे आज 23, 24, 25 सकाळी 6 वाजेपासून तर 26 तारखेच्या 6 वाजेपर्यंत संपावरती उतरत आहे। आणि आमच्या ज्या मागण्या आहे, पहिली मागणी जी नवीन पेन्शन स्कीम चालू केलेली आहे सरकारने त्याच्या विरोधात आहे आणि ती बंद करून आम्हाला जी जुनी पेन्शन योजना आहे ती चालू करावी अशी आमची प्रमुख मागणी आहे। त्याच्यानंतर दुसरी मागणी की आमचं जे आउटसोर्सिंग आहे, एमईएस मध्ये जे आउटसोर्सिंग होतंय, ठेकेदारी पद्धतीवर काम दिलं जातंय, ते बंद करावे आणि आमच्या येथे पूर्ण 19,000 ज्या वॅकन्सीज आहे त्या तुरंत भरण्यात याव्या, याच्यासाठी आम्ही हा हडताल आज आयोजित केलेला आहे। आणि हडतालसाठी आम्ही सर्वचे सर्व सज्ज आहेत आणि पुढची आमची जी रणनीती आहे, फक्त हडतालच नाही तर आम्ही आमरण उपोषणाला पण बसू शकतो, हे सरकारला आम्हाला आज दाखवून द्यायचं आहे। कारण हा फक्त संप इथलाच नाही आहे, ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज ऑल ओव्हर इंडियामध्ये चालू आहे। ऑर्डनन्स फॅक्टरी, DRDO, नेव्ही, एअरफोर्स आणि आर्मी याच्यामधील जे सिव्हिल डिफेन्स कर्मचारी आहे हे सर्वचे सर्व या संपामध्ये येथे उतरलेले आहेत। आणि मी सरकारला एक वेळ आश्वासित करतोय की सरकारने या सर्व गोष्टीचा विचार करून ही जी एनपीएस योजना आहे, एनपीएस स्कीम जी चालू केलेली आहे, जी पेन्शन योजना, नवीन पेन्शन योजना,
ही त्वरित बंद करण्यात यावी आणि जुनी पेन्शन योजना लवकरात लवकर द्यावी ही सरकारला एक विनंती आहे। विनंती वजा हुकुमशाही म्हणतात तशी हुकुमशाही कामगारांची ही हुकुमशाही आहे आणि सरकारने आम्हाला जे शस्त्र दिलेलं आहे हडतालचं ते करण्यासाठी आम्हाला सरकारने आज भाग पाडलेलं आहे। कारण आमच्या 2004 नंतर आजपर्यंत आमची ही जी आंदोलन छेडतोय याच्यासाठी सरकारने कुठली कारवाई केलेली नाही। त्याच्यामुळं आम्ही सर्वच्या सर्व या संपामध्ये सहभागी झालेलो आहे आणि याच्या पुढेही आम्ही कम्प्लिटली आमरण उपोषणालाही तयारी ठेवू अशी सरकारला एक आश्वासित करतो आणि माझे जे 2 शब्द आहे हे इथं संपवले। एअरफोर्स स्टेशन साऊथ देवळाली 25 ED जी एअरफोर्स वझार जी साऊथ देवळाली यांच्या माध्यमातून ते आज जे आमचे रिजनल सेक्रेटरी भारंबे साहेब यांनी जे आज ते कार्यरत राहिलेले आणि आज आमच्या त्या एकजुटीचा जो एजेंडा दिसतोय आज सर्व त्यांच्या माध्यमातून दिसतोय आणि त्यांनी आज बाळासाहेब आणि भारंबे साहेबांनी आज जे सरकारला जे काही सांगायचा प्रयत्न केला आहे मी वासुलकर चेअरमन यांच्या वतीने हे 2 शब्द सरकारला पण सांगू इच्छितो की तुम्ही हा जो हडताळ आहे त्याला पूर्णप्रमाणे आम्हाला सहकार्य करा, नाहीतर आम्ही आमच्या भाषेमध्ये आणि एक लाल झेंड्याच्या या झेंड्याखाली आम्ही तुम्हाला समजून सांगू। हे 2 शब्द बोलून माझे 2 शब्द बोलू। यावेळी अखिल भारतीय प्रतिरक्षा कर्मचारी महासंघाचे कर्मचारी उपस्थित होते। नाशिक स्टार न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र दोंदे, नाशिक।